नमस्कार मित्रांनो, तर आता आपण सावर्डा स्टेशनला पोहोचलेलो आहोत आणि आपल्याला शारदा देवी मंदिराकडे जायचं आहे। तर पुढे आपण पहिलं माणकी गावात जाणार आहोत आणि माणकी गावातून पुढे पालवण आणि त्याच्यानंतर पुढे पालवण करत आपण शारदा देवी मंदिराकडे पोहोचणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सकाळचे 7 वाजलेत आणि आता आपण सावर्डा रेल्वे स्टेशनवरून माणकी गावाकडे चाललोय। तुम्ही पाठी ब्रिज बघाल कोकण रेल्वेचा आणि धुकं सुद्धा तुम्ही बघाल बरंच पडलेलं आहे। इकडे तुम्हाला दिसेल भात पिकलेला आहे, पातोळ्याची पानं, हळदीची पानं आहेत। तुम्ही बघितलं तर ह्या रस्त्याला रहदारी कायम चालू असते आणि रस्ता सुद्धा अतिशय सुंदर आहे। इथे एक सुंदर बंगलो दिसतोय तुम्हाला आणि हा आजूबाजूचा परिसर सुद्धा त्यांचाच आहे। काल की धुकं पडलेलं आहे, एकदम हिवाळा चालू झालेला आहे आणि थंडी पडायला सुरुवात झाली आहे। इकडे बघा नारळीच्या बागा तुम्हाला दिसत आहेत। आपल्याला समोर जायचंय। हा बघा, हा मागाशी दाखवलेला बंगलो। कोणतरी भेटलेला आहे, विचारूया आपण त्यांना कुठला गाव आहे। बाबा, हा कुठला गाव? आगवे ना? आणि पुढे याच्या माणकी माणकी मागे राहिली तिकडे माणकी, हा ब्रिज पासून आगवे। मग मला तुरंबव मंदिरला जायचं आहे। इकडे जायचंय आपल्याला, इकडे जायचंय। एसटीने जाणार, एसटी एक्सरे चालू आहे। इथून चालू असतात? हो हो चालू आहे। इथे दुकान जवळ आहे का कुठं? दुकान अजून उघडला नाही। हा वर ना, तिकडे काय दुकानं बरीच आहे पुढे। चालेल चालेल, मग तिकडे जातो। इथे हा ठीक आहे ठीक आहे, चालेल चला। मित्रांनो, आपण रस्ता चुकलेला आहे। तुरंबव साईडला न जाता आपण आगव्या साईडला आलेला आहे। म्हणजे हे आगवे गाव आहे आणि तुम्ही बघितला तर आगवे गाव अतिशय सुंदर असं गाव आहे। आपण पहिल्यांदाच आलो या गावामध्ये। त्याच्यानंतर गावाचं सांगायचं झालं तर आजूबाजूला शेती आणि सपाट माळरान, इकडे नाचणीची शेती आणि हा मधून जाणारा सुंदर असा रस्ता आणि त्याच्यासोबतच ही वाहनं जाणारे आहेत। वाव, लवकरच भात कापणीचा सीझन चालू होणार आहे, त्याच्यामुळं थंडीच्या दिवसातून भात कापायची मजा येते, पण भात झोडायला कंटाळा येतं।
सावर्डा हे डेव्हलप झालं आहे आणि सावर्डाच्या आजूबाजूची गावंसुद्धा तुम्ही बघितलात तर डेव्हलप झाली आहेत. आपण चुकीच्या मार्गाने आलेलो आहे, पाठच्या मार्गाने आपल्याला तिकडे पुढे जायचं आहे. पक्ष्यांचा आवाज बघितलात. अशा प्रकारे हे वातावरण खूप आवडतं आपल्याला. एकदम शांतता, शहरापासून दूर आणि सगळ्या सुखसोयी अशा प्रकारे आपल्या कोकणामध्ये पाहायला मिळतात. आपल्याला जास्त करून नारळीच्या बागा ह्या समुद्रकिनारी बघितल्या असाल, पण तुम्ही इथे आजूबाजूला नारळीच्या ज्या बागा आहेत, जी नारळीची झाडं आहेत ती तुम्हाला दिसत आहेत. कसं असतं की डोंगर माथ्यावर सुद्धा ही झाडं लावली जातात नारळीची आणि त्याच्यापासून उत्पन्नसुद्धा काढलं जातं. आणि बऱ्याच वेळा नारळ हे तुम्हाला माहिती आहे दैनंदिन वापरात येणारं फळ आहे कोकणामध्ये आणि त्याचा जास्तीत जास्त वापर केला जातो. त्याच्यामुळं तुम्ही बघितलात तर प्रत्येक घरामागं म्हणता येणार नाही, पण परसवनात नारळी लावलेल्या असतातच. मित्रांनो, तुम्ही बघितलात तर इकडे समोर सावर्डा रेल्वे स्टेशन आहे आणि इकडे आगवे गाव आहे आणि आपल्याला इकडे जायचं होतं, पण आपण रस्ता चुकलेला आहे. आपण मागच्या बाजूला गेलेला आहेत आणि आपल्याला तुरंबव मंदिराकडे जायचं आहे. तर आपल्याला समोरची बाजू घ्यायची आहे. तुम्ही बघाल शेखरजी निकम आमदार संगमेश्वर आणि चिपळूण तालुक्याचे. इथे काहीतरी आहे, आपल्यालाही माहीत नाही. आपण आता समोर मांडकी गावातून समोर तुरंबवला जाणार आहे. आपल्याला बघूया काय भेटतं समोर. धुक्यामुळे आपल्याला काय दिसत नाही आहे, पण इथे सीमा दिसते. बाबा, ही सीमा आहे काय गावाची? पुढे सीमा आहे. मग हा गाव कुठला लागला? मांडकी आणि पुढे आगवं. ठीक आहे. तुम्ही बघाल इथे काय गरम पाण्याचा कुंड आहे की ही विहीर आहे इथं? तुम्ही बघाल इथे आपण मांडकी गावात प्रवेश केलेला आहे. मागेच सीमा होती आणि इथे बघा पाण्याची साठवण केलेली आहे. इथे छोटासा पर्याय आणि सकाळच बघितला तर बरेच जण गुरं सोडतात आणि आपल्याला आता मांडकी गावातून पुढे जायचं आहे. अबा कशात? इथे क्रशर वाटतोय आणि गाड्या खूप स्पीडमध्ये येतात. इथे रस्ता एकदम ओके आहे, त्याच्यामुळं गाड्यांचा स्पीड भरपूर आहे. आपल्याला सावधगिरीनं जायला लागेल. फायनली आपण मांडकी गावामध्ये पोचलेलो आहोत. मांडकी गावाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे गुरववाडीमध्ये आमच्या बाजूची ताई राहते, माझी चुलत बहीण. आपण गुरववाडीमध्ये, मांडकी गुरववाडीमध्ये आपल्याला वेळ अपुरा आहे त्याच्यामुळं जाता येत नाही. पण तुम्ही बघितलात तर हे मांडकी गाव अतिशय सपाटावर आहे आणि सगळं जवळ पडतं. सावर्डा जवळ पडतं, त्याच्यानंतर सावर्डा रेल्वे स्टेशन जवळ पडतं. तुम्ही कधी आपल्याला नेक्स्ट टाईम यायला मिळेल तर आपण जाऊया गुरववाडीमध्ये. आणि इकडे तुम्ही बघाल की भात पिकलेला आहे आणि आता लवकरच कापणीची सुरुवात होईल.
ही कुठली वाडी इकडे? अच्छा ठीक आहे थँक्यू. हां ठीक आहे चालेल. हां हां मित्रांनो आपण पालवणला पोचलेलो आहोत आणि इकडे बघाल की इकडे वडाप जास्त चालतं. आपल्याला बघूया कोण भेटते काय. आणि हा पालवण स्टॉप आहे. ते बोलले लवकर गाडी नाही आहे आता जायला. बघूया हे थांबतात काय बघूया. तुरंब